नमस्कार मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये जे तापमान आहे झपाट्याने वाढलेलं आहे हे आपल्याला सर्वीकडे बघायला मिळतं आहे मित्रांनो. जिकडे तिकडे महाराष्ट्रात एकच बातमी रंगलेली आहे की उन्हामुळे या ठिकाणी 7 बळी गेलेले आहेत आणि हा जाहीर आकडा आहे, परंतु अशी कितीतरी बळी गेलेले असतील की ते अजूनसुद्धा आपल्याला माहिती नाही आहे. तरी घराबाहेर पडू नका 12च्या नंतर. 12 ते 6 यावेळेस कुणी घराच्या बाहेर पडू नये भावांनो, कारण यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात तापमान सांगलेलं आहे. जर बाहेर पडले तर या ठिकाणी तुमचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो, म्हणून या ठिकाणी बाहेर पडू नका. ही अपडेट आपल्याला तज्ज्ञांकडून आलेली आहे. तर या सर्व गोष्टीचे पालन करा, कारण मला तरी असं वाटत नाही की आपल्या महाराष्ट्रातल्या गरजू नागरिकांना अशा प्रकारे उन्हाचा फटका बसावा. तर सर्वांनी स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबर आपल्या कुटुंबातल्यासुद्धा इतर लोकांना सांगा की उन्हात बाहेर पडू नका. त्याचबरोबर या ठिकाणी लग्नात जाण्याचे टाळावे. जास्तीत जास्त लग्नात जाऊ नका मित्रांनो. लग्नात जाऊन काही या ठिकाणी थोड्याशा जेवणासाठी लग्नात जाऊन उन्हाचा फटका खाऊ नका. ठीक आहे, लग्नात जाऊ नका मित्रांनो. थोडेसे काही कारणं सांगून या ठिकाणी लग्नात जाण्याची टाळा, कारण की तुम्ही बाहेर गावला एवढ्या उन्हामध्ये जाता. जे या ठिकाणी लग्न नियोजित करतात एवढ्या उन्हात, आणि बाहेर एवढं कडक ऊन, आणि त्या लग्नाच्या हॉलमध्ये खूप AC लावलेला असतो. तर मग या ठिकाणी नागरिक त्या ACच्या कंडिशनमध्ये बसतात आणि एअर कंडिशनमधून बाहेर उन्हात येतात. आता बघा, उन्हाचा फटका बसायला काही लागत नाही मित्रांनो, तुमचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. म्हणून ज्यांनी लग्न नियोजित केलेलं आहे या महिन्यात, त्यांना थोडंसं तरी समजायला पाहिजे की आपलं स्वतःच्या घरातलं लग्न आहे, ठीक आहे, मान्य आहे, परंतु इतर लोकांचा व पाहुण्यांचासुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे की एवढ्या उन्हामध्ये कशाप्रकारे पाहुणे बाहेर गावून एवढ्या उन्हात येतील. म्हातारी माणसं असतात, लहान मुलं असतात मित्रांनो. त्या लग्नाच्या प्रवासामध्ये थोड्याशा जेवणासाठी ते लोक या ठिकाणी येऊन उन्हाचा फटकासुद्धा त्या लोकांना बसू शकतो. म्हणून लग्नाच्या तारखा त्यांनी पुढे ढकलायला पाहिजे. आणि अशा प्रकारे इतर स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे इतरांच्यासुद्धा कुटुंबाचा विचार या ठिकाणी लग्न नियोजित करणाऱ्या मंडळींनी विचार केला पाहिजे. आणि सध्याची परिस्थिती सर्वांनी लक्षात घेणे अतिशय गरजेचं आहे, कारण की हे मी स्वतःच्या मनाने तुम्हाला सांगत नाही आहे. तुम्हाला जर ह्या गोष्टी खोट्या वाटत असतील तर एक वेळा तुम्ही दुपारी 2:30 वाजता उन्हामध्ये या आणि बघा कशा प्रकारे ऊन लागते. तर त्याच्याशिवाय तुम्हाला मित्रांनो नाही समजणार. म्हणून एक वेळा तुम्ही उन्हात येऊन बघा, तेव्हा तुम्हाला समजेल की कशा प्रकारे ऊन लागतं आणि उन्हाचा फटका बसतो. चला, तुमचा जास्त वेळ घेणार नाही, तुम्हाला सांगणं माझं काम होतं. आणि त्याचबरोबर मी एवढं सांगेल की गव्हर्मेंट स्कीम्स आणि शासकीय योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या.